everyone, I'm back with the new K drama. So, यापुढे बरेचसे ड्रामाज मी सलगचे पाहिले ते आय सर्च्ड फॉर ऑल द किम सो यू ड्रामाज आणि देन I kept watching next and next and next. So the one I chose after this was a little different choice. I myself wasn't sure कि मी हे choose करतीये because I've never watched something like this before. पण बिकॉज जसं मी म्हटलं की मी गॉबलिन पाहिला होता which had a slightly darker tone to it. I went ahead and I thought, let's give it a try. The drama I'm talking about is It's Okay to Not Be Okay. It's पहिल्यांदा बघितल्यावर वाटतं इट्स अ व्हेरी डार्क ड्रामा. इट्स whimsical, इट्स वियर्ड, असं वाटू शकतं, असं वाटतंच, असा तो आहेच इनफॅक्ट. पण देर इज समथिंग कम्फर्टिंग अबाउट इट. कधी कधी लाईफमध्ये अशा गोष्टी यू डिस्कवर दॅट यू डोंट नो यू नीड बट यू नीड, आणि त्या तुमच्या समोर राईट टाईमला येतात आणि देन यू गेट टू लर्न अ लॉट फ्रॉम देम. दिस वॉज अ ड्रामा लाईक दॅट फॉर मी. आय डिस्कवर्ड इट ॲट द राईट टाईम अँड आय गॉट टू लर्न अ लॉट फ्रॉम इट. सो आजकाल कसं आहे ना, आपल्याला सगळे सांगतात की यू नो डू दिस टू फील राईट, डू दिस टू फील हॅपी, डू दॅट टू फील गुड, आणि देन हाऊ टू अवॉइड दिस ट्रॉमा और हाऊ टू अवॉइड दिस डिफिकल्टी, एटसेट्रा एटसेट्रा. अशा वेळेला यू नो दिस ड्रामा इज लाईक अ वॉर्म हग which is telling you like it's okay to cry, it's okay to not be okay. It's exactly like that. I mean, instead of being right, or instead of running away from traumas, it tells you that you are going to have traumas in the life and it's okay to have them. It's okay that these things happen with you. Instead of trying to like emerge out of it immediately, just accept them and then learn through them and that way overcome them. So खूप वेगळाच वे आहे प्रेझेंटिंगचा या ड्रामाचा, जो मी आधी कधीच पाहिला नाही आहे. आणि डार्क थीम आहे. द लीड ॲक्ट्रेस इज अ सायको रायटर, बट शी इज रायटिंग चिल्ड्रन्स बुक अँड शी इज व्हेरी फेमस ॲट इट बिकॉज शी इज रायटिंग काइंड ऑफ व्हेरी रिअलिस्टिक चिल्ड्रन्स स्टोरी बुक्स. They are not fairy tales, they are story books, आणि she has very different angle on every story that she's telling, and that's so म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे ते, लाईक अडल्ट्ससाठी पण वाचण्यासाठी त्या स्टोरीज ज्या आहेत. सो हाव इट गोज इज एव्हरी स्टोरी, प्रत्येक एपिसोडमध्ये एक स्टोरी अनवील होते आणि दॅट स्टोरी इज अनविलिंग पॅरलल टू द कॅरेक्टर ऑफ दॅट सिरीज, आणि त्या कॅरेक्टरचा ट्रॉमा एखादा विच that person is going through, which is shown to you, and then how they are overcoming it. So you start liking that psycho writer actually and her ways of dealing with things. And still त्यांनी असं पण नाही दाखवलं की she is completely okay. She also goes through difficulties and then she has to find ways. They have also shown some ways to calm yourself if you're going through anxiety attacks and etc. So the lead actor, so Kim So-hyun's character is working with the patients who are mentally challenged or they are going through like difficulties, and they are in this rehabilitation centers, and then he works with them. So त्यांचे पण each traumas तुम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्या स्टोरीज तुम्हाला कळतात. आणि देन खूप खूप वेळासाठी तुम्हाला वाटतं की ही इज द वन हू हॅज एव्हरीथिंग अंडर कंट्रोल, लाईक ही ऑल्सो हॅज व्हेरी डिफिकल्ट पास्ट, बट ही हॅज गॉन थ्रू समथिंग, बट ही इज स्टील व्हेरी लाईक हॅज इट ऑल टुगेदर. बट एक टाइम येतो जेव्हा ही ऑल्सो ब्रेक्स डाऊन, आणि देन यू कम टू नो की तो ही वॉज नेवर ओके, ही वॉज जस्ट प्रिटेंडिंग टू बी ओके, अँड देन ही फायनली एक्सेप्ट्स टू नॉट बी ओके, अँड देन he actually becomes okay. So that journey is really nice. आणि त्यांनी भरपूर ट्रॉमाज ना टच केलंय, विच आर सम आर कॉमन, सम आर नॉट सो कॉमन. काही सगळ्यांबरोबर होऊ शकतं, काही काही लोकांबरोबरच होऊ शकतं, बट वॉट एव्हर इट इज, यू नो, they have shown like
how can you deal with it. Not exactly, it's not like a shikwan something, like they are not teaching you anything, but they are just showing you in a natural way what this can be possible, something like that. And the brother of the मेन लीड इज अ स्पेशल चाइल्ड, आणि त्या दोघांनी पास्टमध्ये एक डिफिकल्ट त्यांच्या गोष्ट झालेली असते, एक लाईक एक इन्सिडेंट झालेला असतो विच इज नॉट व्हेरी कॉमन विथ एव्हरी वन ऑफकोर्स. आणि त्या इन्सिडेंट्समधनं लाईक त्याच्यानंतर दे आर ना ओनली वन्स फॉर इच अदर. आणि सो दिस यंगर ब्रदर इज टेकिंग केअर ऑफ द ओल्डर ब्रदर, बट ही इज अ ओल्डर ब्रदर, सो बट ही इज स्पेशल चाइल्ड. सो त्याला पण इमोशन्स रीड करायला शिकवणं, द वे ही रीड्स इमोशन्स, ते सीन्स एवढे छान आहेत. अँड आय फेल्ट समटाईम्स आपल्याला सुद्धा त्याची गरज आहे, टू नो की असे लाईक टू रीड समोरच्याचे इमोशन्स केअरफुली. So he doesn't know, so he puts efforts in reading them. We think we know, so we don't do that, but I think sometimes we need to. सो तो असे इमोशन्स रीड करत असतो त्याच्या भावाचे, आणि देन बिकॉज ऑफ दॅट त्याच्या भावाला त्याचे लाईक ही हॅज टू पुट अ फसेड ऑफ लाईक ही नोज की हाऊ टू फूल हिज ब्रदर समटाइम्स. त्यांचं रिलेशनशिप खूप छान आहे. आणि बट देर कम्स अ टाइम जेव्हा त्याला ॲज अ ओल्डर ब्रदर बिहेव करावं लागतं, आणि ही बिहेव्स लाईक दॅट, आणि देन दे बोथ फाईट. आणि त्यावेळेला किम सू's कॅरेक्टर डझंट होल्ड बॅक, सांगते आणि म्हणते मुंगांगते. I I I forgot their names, but it is something like that. Sangte and Mungang, Mun Sangte and Mungangte, I guess. So Sangte is the younger brother, right? If I remember correctly. So he doesn't hold back, and he also fights back, and they have real fight, and it feels so liberating to Sangte, because त्यानंतर खरं त्यांच्यामधलं रिलेशनशिप, कारण इतका वेळ त्याला कुठं ना कुठेतरी त्याच्या सुद्धा माइंडमध्ये हिज ब्रदर इज लाईक अ बर्डन ऑन हिज लाईफ, बट ॲट दॅट मोमेंट ही रिअलाइजेस की ही हॅज ओनली पुट दॅट बर्डन ऑन हिमसेल्फ, त्याच्या भावाने कधी टाकलं नाहीये. आणि दॅट इज अ व्हेरी लिबरेटिंग मुमेंट. तो माझ्या आवडीचा लाईक बेस्ट सीन होता, कारण असं बऱ्याचदा आपणच स्वतःला त्या हत्तीसारखं एका खुर्चीला बांधून ठेवतो, जी खुर्ची आपण हलवू शकत असतो, कारण आपल्याला वाटतं की नाही आपण बांधलेलो आहोत आणि आपण बांधून राहतो. तसा काहीतरी तो मोमेंट होता. खूप मस्त. बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप छान आहे. लाईक इट ॲड्स दिस मिस्टिरियस वाइब टू द होल सीरीज. इट हॅज लिटल बिट अडल्ट वाइब्स, अडल्ट कॉमेडी kind of things, but it never gets vulgar according to me. And her fashion sense in this series is different. Like she's very fashionista, and he's a very simple guy. Their love story is very nice. Like it's like meant to be kind of love story. It has this fairy tale vibe, but dark fairy tale vibe, like malicious, maleficent. Yeah, maleficent, something like that. And then I don't know, the editing is great, and everything about this drama is great. Every character is so nice, and their relationships with everyone is so nice. आणि अजून एक सेकंड लीड आहे जी who's in love with सांगते, बट तिची अजून डिफरंट स्टोरी पण आहे. पण तिची मदर जी आहे, the way she is loving and caring towards everyone in this series, her character, I fell in love. Like I already like her acting. She's one of my favorite Korean actresses when it comes to that age group, and she has done amazing part, and her character is very nice. Like आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर it's like you find, if you find someone like her, she's very sorted, she's very clear on her thoughts, and she has this very motherly vibe to her. It's very nice. Her character is very nice, and they're lucky to have found such people for them to survive. Their friend also, आणि ते सगळे characters मधले equations, त्यांचे relationships खूप छान आहेत. Overall, the way they have, and the storytelling, it's so different and it's so nice that I fell in love with the art of making K dramas. The way they have made it, no, it's different. I've never seen something like that, and I fell in love with the storytelling. It's really amazing. And
अजून काय बोलू, खूप म्हणजे सगळ्याच गोष्टी मला या ड्रामातल्या आवडल्या. आणि इवन द एंड ऑफ द सिरीज वॉज क्वाईट क्यूट अँड परफेक्ट. I felt everything about this drama was perfect. It's one of my favorite dramas, and it's really like this warm, comforting hug. Correct. But darkness is always scary, but sometimes you find comfort in darkness, and there is that comfort in this series. So if you think you can handle it, then you should really watch it. If you like a different storytelling or art of storytelling, you should watch it. The name of the drama is It's Okay to Not Be Okay. As I told you, same 16 episodes ahead, 1.5 hour, 1 hour 15 minutes say, and it's quite fun to watch. I would say don't miss it. It's okay to not be okay. Yeah, and keep watching and tell me if you have some other suggestions.